जय हिंद सर्वांना। तर यापुढील आपण उदाहरण पाहूया स्वाध्याय 15.2 मधील। तर पुढचं उदाहरण आहे, एका गुलाबजामुन मध्ये त्याच्या घनफळाच्या 30% भाग साखरेचा असतो। 45 गुलाबजामुन मध्ये साधारण किती पाक असेल? प्रत्येक गुलाबजामुनचा आकार वृत्तचितीच्या दोन्ही बाजूंना अर्धगोल बसविल्याप्रमाणे असून त्याची लांबी 5 सेंटीमीटर आणि व्यास 2.8 सेंटीमीटर आहे। तर आपल्याला इथं तयार करायचं आहे गुलाबजामुनचे घनफळ। गुलाबजामुनचा आकार जो आहे तो वृत्तचितीप्रमाणे आहे, म्हणजेच याप्रमाणे। तर या वृत्तचितीच्या दोन्ही टोकाला अर्धगोल बसवलेले आहेत आणि त्यानुसार या गुलाबजामुनचा व्यास दिलेला आहे। जामुनचा व्यास बरोबर 2.8 सेंटीमीटर, म्हणजेच इथं जामुनची त्रिज्या बरोबर 2.8 भागिले 2 म्हणजेच 1.4 सेंटीमीटर। त्यानंतर इथं उंची दिलेली आहे, म्हणजेच पूर्ण गुलाबजामुनची उंची, म्हणजेच जामुनची उंची बरोबर 5 सेंटीमीटर। तर आपल्याला वृत्तचितीची उंची तयार करायची आहे, कारण या वृत्तचितीमध्ये दोन्ही बाजूला 2 अर्धगोलाकार बसवलेले आहेत, त्यांचा आकार आहे। त्यामुळे या वृत्तचितीची उंची बरोबर पूर्णपणे 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे पूर्ण आकार वजा यामधून 2 गोलाकार आहेत, 2 अर्धगोलाकारांची त्रिज्या म्हणजे 2 गुणिले 1.4। तर 5 वजा 2.8 बरोबर 2.2 सेंटीमीटर ही काय झाली? त्या वृत्तचितीची उंची, म्हणजेच त्या गुलाबजामुनमध्ये असणाऱ्या वृत्तचितीची उंची तयार झाली। त्यानंतर आपल्याला एका गुलाबजामुनचे घनफळ काढायचे आहे। एका जामुनचे घनफळ बरोबर येथे असणारे वृत्तचितीचे घनफळ आणि एकूण तिथं काय आहेत? 2 अर्धगोलाकार, म्हणजेच 2 अर्धगोलाचे घनफळ। मग याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे? एका गुलाबजामुनचे घनफळ तयार करण्यासाठी त्यामध्ये सामावलेलं वृत्तचिती आणि अर्धगोल। मग त्याप्रमाणे वृत्तचितीच्या घनफळाचे सूत्र पाय r वर्ग h अधिक 2 गुणिले 2/3 पाय r चा घन। याप्रमाणे गोलाचे घनफळाचे सूत्र घेतले। मग यामध्ये किमती मांडणे आणि एका जामुनचे घनफळ तयार करणे आणि त्यानंतर पुढे इथं एकूण काय म्हटलेले आहेत? 45 गुलाबजामुन आहेत। मग त्यामुळे एकूण 45 गुलाबजामुनचे घनफळ, 45 जामुनचे घनफळ तयार करणे, म्हणजेच आलेल्या उत्तराला 45 ने गुणाकार करणे। जे घनफळ येते त्याला 45 न गुणाकार करणे। त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे की त्या गुलाबजामुनच्या घनफळाच्या 30% पाक साखरेचा असतो, त्यामुळे त्यामध्ये साधारण किती पाक असेल? तर त्यानुसार जामुनमध्ये असणारे
साखरेचे प्रमाण किंवा पाकाचे प्रमाण बरोबर त्याच्या घनफळाच्या 30% भाग. मग त्याप्रमाणे एकूण 45 जामूनचे घनफळ जे आपण तयार करतो त्याला 30% भाग तयार करणे, म्हणजेच हे 45 जामूनचे घनफळ याला गुणिले 30%. मग त्याप्रमाणे 45 जामूनचे घनफळ गुणिले 30 भागिले 100 याप्रमाणे एकूण साखरेचे प्रमाण म्हणजेच पाकाचे प्रमाण आपल्याला मिळते. याप्रमाणे पूर्ण याचे उत्तर तयार करणे. धन्यवाद.